नमस्कार, मी निकेत दिंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर। मीरा भाईंदर शहरामध्ये गेली अनेक वर्ष शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी होते। मात्र यावर्षी मीरा भाईंदरच्या गोल्डन नेस्ट या सर्कलला मी आहे आणि त्या स्टेजवरती ज्या ठिकाणी सकल मराठा ट्रस्ट तर्फे ही शिवजयंती साजरी करण्यात येते। नेमकी उद्याच्या शिवजयंतीचे वैशिष्ट्य काय आहेत, नेमक्या कार्यक्रमाची रूपरेषा काय, आपण जाणून घेऊया त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून। शिवजयंती घराघरात आणि शिवराय हे मनामनात याप्रमाणे सकल मराठा सामाजिक ट्रस्ट यातर्फे गोल्डन नेस्ट येथे एक जल्लोष महाराष्ट्राचा हा आक्रोश आर्केस्ट्रा येथे ठेवले आहे। त्याच्यामध्ये सर्व मराठा समाजाचे जसे शिवरायांनी 18 पगड जाती आणि सर्व समाजाला घेऊन एकत्र करून जे स्वराज्य स्थापलं होतं, त्याप्रमाणे आम्ही शिवजयंतीला सर्व समाजाला घेऊन एकत्र एक चांगला संदेश मीरा भाईंदरमध्ये देतो। मीरा भाईंदरचे जे वातावरण खराब केलं जातं हिंदू मुस्लिम, तसे आम्ही त्या हिंदू मुस्लिम जातीमध्ये जे डिवाईड केलं जातं, प्रांतामध्ये डिवाईड केलेलं, त्या सर्वांना एकत्र करून एक मीरा भाईंदरमध्ये एक संदेश देतो की पूर्ण महाराष्ट्र असो, महाराष्ट्रामध्ये राहणारा असो, हे सर्व एकच आहे आणि हे शिवरायांचे महाराष्ट्र आहे। तर इथे सर्वांना एक त्यांचं एक स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी शिवरायांचे जे धोरण आहे ते अपनावं। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना, शिवजयंतीचा हा जो उत्सव असतो हा पूर्ण जल्लोषामध्ये सगळीकडे साजरा होत असतो। आता त्यामध्ये शिवजयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। पण आम्ही सकल मराठा सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जी शिवजयंती साजरी करत आहोत, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत। पण त्या कार्यक्रमाबरोबरच शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आजच्या तरुण पिढीपर्यंत कसे पोचले पाहिजेत आणि ते विचार जर पोचले तर महाराजांनी आज याच्या अगोदर जे 18 पगड जातींना घेऊन ते चालले, सर्वांना घेऊन चालले, सर्व धर्म समभाव, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी हे घेऊन स्वराज्य निर्माण केलं। तर आता कुठेतरी हे वातावरण खराब होण्याची चिन्ह ह्या महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्षापासून आपण बघतायत। हिंदू मुसलमान असो किंवा अनेक जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। तर हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे आपल्याला या जयंतीच्या माध्यमातून दाखवून द्यायचा आणि पुन्हा एकदा सर्व धर्म आणि सर्व समाज आपल्याला एकत्रित करून आम्हाला ही शिवजयंती उत्सव साजरा करायचा। म्हणजे की शिवाजी महाराजांनी एक मशाल घेऊनच त्यांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे। मशालाचा अर्थ की ह्या प्रकाश झोतामध्ये सर्व आपल्या समाजाला घेऊन चालायचं, म्हणून ते एक ज्योत, एक प्रतीक आहे की आम्ही सर्व एक आहोत। सामाजिक बांधिलकी जी असते ती एक मशाल पेटून म्हणजे की आम्ही सर्वजण एक आहोत, एक एकात्मतेचे प्रतीक आहे। म्हणून ते आपण मशाल बऱ्याच ठिकाणी किल्ल्यावरून आपण जिथे शिवजयंती साजरी करतो तिथे आपण मशाल नेण्याचा प्रयत्न करतो। निवडण्याचा एक संस्थेचा आमच्या एक महत्त्वाचा एक मुद्दा होता। तुम्ही उजव्या बाजूला जाल तर नयानगर आहे, डाव्या बाजूला जाल तर गोल्डन नेस्ट आहे। म्हणजे थोडक्यात मुसलमान वस्ती त्या ठिकाणी जास्त आहे, हिंदू वस्ती त्या ठिकाणी जास्त आहे आणि महाराजांनी सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे। म्हणून आम्ही एक त्यांचा एकोप्याचा संदेश देण्याचा एक आम्ही प्रयत्न करतो आहे की गोल्डन नेस्टला सेंटरला हिंदू मुसलमान यांनी सर्वांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचा एक प्रयत्न करत होता।